नमस्कार, तुम्ही बघताय जनहित समाचार यूट्यूब चॅनल। तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा आजच्या घडामोडी। मी तुमच्या बाबुराव करी। तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल। बघा एक खास खबर। अण्णाभाऊ साठे नगर मध्ये संघमित्र अंगणवाडीच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अंजूर फाटा विभागातील संघमित्र अंगणवाडी क्रमांक 88 च्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अबुबकर, पत्रकार अशोक पाटोळे, उद्योजक अमितोष पंडित, युवा नेते राजेंद्र साठे, रेखाताई साठे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव काळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन संघमित्र अंगणवाडीच्या सेविका वैशाली पाटोळे यांनी केले होते। प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अबुबकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून भारताच्या संविधानाप्रती निष्ठा व्यक्त केली। या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे नगरमधील संघमित्र अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रातील लहान बालके, किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर माता तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांनी भारतीय संविधानाची महत्त्वाची तत्त्वे, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकला। तसेच बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रसेवेच्या संकल्पनेवर भर देण्यात आला। संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली असून हाच संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संघमित्र अंगणवाडीच्या सेविका वैशाली पाटोळे आणि मदतनीस विठाबाई अंदुरे आणि सहकार्यांचे विशेष कौतुक करण्यात आले। आजच्या बातम्या समाप्त होत आहे। उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन। आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राइब आणि लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलचे कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा। आमचे चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।